नमस्कार. हे पहा, कालपासून आमच्या इथे इतका छान पाऊस होतो आहे. मस्त पूर्ण असं हिरवकंच झाली आहेत सगळी झाडी. आणि मी कुठे बाहेर हिल स्टेशनला नाही आहे, मी आमच्या घरी आहे. आणि आमच्या घरातनं खिडकीतनं असा पाऊस हा पहा, पाण्याची थेंब असे छान पानांवरून खाली नितळतात आहे. हे अनोखं संगीत आहे पावसाचं. नशीबवान असतात अशी माणसं, त्यांना खिडकीत उघडल्यावर त्या दारात उभं राहिलं तरी इतकं हिरवंकंच सगळं दिसतं. निसर्गाच्या किती जवळ आहोत आपण. धन्य परमेश्वरा, तू मला इतकं छान घर दिलं, इतका भरपूर प्राणवायू माझ्यापर्यंत पोचवतोयस. आनंद आनंद म्हणजे शेवटी काय असतं पहा, आनंद मानण्यावर असतो. आणि आनंद हा तुम्हाला घेताही आला पाहिजे. हतबा ज्या गोष्टी हतबा करून मिळतात ना, किती पाऊस असं करत राहण्यापेक्षा आनंद घ्या, मजा करा. अर्थात हे मजा करताना भजी खायला लागतात असं कोणी सांगितलं? नुसतं तुम्ही या झाडांकडे, या पावसाकडे, या नितळणाऱ्या थेंबांकडे, या जलधारांकडे पाहिलं तरी तुम्हाला लक्षात येईल की खरंच किती सुंदर आहे सगळं जग. माझ्या मैत्रिणी विचारतात की का गं तू इतकी आनंदात कशी असते? मला सांगा, या वातावरणात असं जर घर असेल, अशी जर लोक आजूबाजूला असतील, तर कसं कोणी म्हणजे निरस आयुष्य जगू शकेल का माणूस? नाही ना. आनंदच मिळेल त्याला. जो मी घेते आहे, मी पण असं करा. आपले वृक्षवल्ली, आपली झाडं, आपला निसर्ग यांच्याशी मैत्री करा. हे पण सगळीकडे सुंदर असं मस्त 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 आंब्याची झाडं. ते पण वडाचं झाड किती मोठं आहे, आणि वडाचं झाड आणि लिंबाचं झाड यांची मैत्री पहा किती घट्ट आहे ना. आपली पण मैत्री अशी यांच्याशी घट्ट ठेवली. मस्त आनंद घ्या, मजेत राहा, मजेत जगा, आहे त्या गोष्टींचा पुरेपूर उपभोग घ्या. धन्यवाद.